अजित पवारांच्या येवल्यातील बैठकीमधील इनसाइड बातमी समोर आली आहे। मोदींनी पवारांवर काही बोलू नये अशी विनंती मी स्वतः केली होती असं वक्तव्य अजितदादांनी बैठकीमध्ये केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पुण्यातील सभेमध्ये मोदींनी पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळे लोकसभेत त्याचा फटका बसला असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पुण्यातील सभेत शरद पवारांविषयी बोलू नका अशी मोदींना विनंती केली होती। त्याच सभेत मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला। मोदींनी पवारांवर टीका केल्यामुळे फटका बसला। मागच्या वेळेस ज्या काही घटना घडल्या त्याच्या संदर्भामध्ये झालं गेलं ते गंगेला मिळालं। आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे। मी स्वतः तरी ठाम ठरवलेलं आहे की हे सगळं होत असताना आपण फक्त विकासाचं बोलायचं, इतर बाबतीमध्ये आम्ही आमच्या महायुतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर अंतर्गत आम्ही ज्यावेळेस बसतो ते त्या ठिकाणी बोलू। अजित पवारांनी मोदींना विनंती केली होती की शरद पवारांवरती तुम्ही बोलू नका आणि येवल्यात जी काल बैठक झाली त्यामध्ये सुद्धा अजित पवारांचं तसं वक्तव्य आहे की मी मोदींना तशी विनंती सुद्धा केली। मला कसं माहिती असेल ना, मोदीजी माझ्याशी बोलतात ना अजित पवार बोलतात, त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये जी झालं बोललं त्याच्यावर मी कसं काय बोलू शकते।